राज्यात लवकरच नक्षलवाद आणि इतर विघातक शक्तींशी लढण्यासाठी खास पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। एवढंच नाही तर गडचिरोली सारख्या आदिवासी भागामध्ये रोड कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी खास बिरसा मुंडा सडक योजना राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम भागातील वांगेतुरीला त्यांनी भेट दिली। यावेळी ते बोलत होते। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे रजत वशिष्ठ। आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्रजी सध्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई किंवा महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात नाही तर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर ज्याला महाराष्ट्राचा अखेरचा गाव म्हटलं जातं त्या वांगेतुरीला। सर, गेल्या काही वर्षात नक्षलवादासंदर्भात महाराष्ट्र पोलीस सातत्याने फ्रंट फूटवर आहे। वांगेतुरी या फ्रंट फूटवर असण्याचं एकदम सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल का? 100% म्हणता येईल, कारण हे गाव जवळपास अनकनेक्टेड होतं किंवा इथली आसपासची जी गावं होती या गावांमध्ये कोणीही जाऊ शकत नव्हतं। रोड ओपनिंग देखील नव्हता आणि मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणीला सामोरं जावं लागायचं। पण पोलिसांनी अत्यंत शिताफीनं पोस्ट उघडली, रोड ओपनिंग केलं आणि त्यामुळे मोठ्या एरियात आता आपलं डॉमिनेशन झालेलं आहे। विशेषतः अबू जमालसारखा जो काही भाग आहे त्याच्याकरता एक प्रकारचं गेटवे आहे आणि या भागामध्ये ही पोस्ट उघडल्यामुळे निश्चितपणे एक ॲडव्हान्टेज हे आपल्या पोलिसांकरता तयार झालं आहे। सर, याला फक्त पोलिसांचा डॉमिनन्स सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एवढा पुरता मर्यादित मानायचा की पुढे भविष्यात या भागातून विकासासाठी ह्या सगळ्या आउटपोस्ट जो आहेत किंवा हे जे सगळं केंद्र आहे पोलिसांचे महत्त्वाचे ठरणार आहेत? गडचिरोलीमध्ये पोलीस ड्युएल रोल करतात। प्रत्येक आउटपोस्ट हा लोकांना ज्या सरकारच्या योजना आहेत त्या डिलिव्हर करण्याचं काम देखील करतं। इथे पोलीस दादा लोरा खिडकी हा एक उपक्रम चालतो ज्याच्यातनं लाभार्थी शोधून सगळ्या शासकीय योजनांचे लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात। त्यामुळे इथे पोलीस स्टेशन हे तक्रारी घेण्याकरता नाही, लोकांच्या काही तक्रारीच नसतात फारशा। इथलं पोलीस स्टेशन एकीकडे नक्षलवाद्यांचा सामना करण्याकरता आहे आणि दुसरीकडे सामान्य जनतेमध्ये सरकारच्या योजना पोहोचवणे आणि जनतेच्या मनात विश्वास तयार करण्याकरता। काही महिन्यांपूर्वीपर्यंत या भागात अगदी मोबाईल टावरसाठी पण झगडावा लागत होता। आता हायवेचे काम सुद्धा सुरू आहे, तर चित्र बदलत आहे पोलिसांच्या उपस्थितीमुळे? फार बदलत आहे, कारण शेवटी आता आपण बघितलं असेल आता लोकांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत। आता लोकांचं मत आहे की आमचे जे वाडे आहेत, पाडे आहेत, वस्त्या आहेत इथपर्यंत रस्ते गेले पाहिजे। आता आम्हाला ते करता येईल पोलीस आल्यामुळे, म्हणजे हायवे तर करताच येईल पण अगदी शेवटच्या गावापर्यंत आम्हाला जाता येईल। भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड योजना एक आहे, ते तीव्रतेने गडचिरोली आणि इतर काही आदिवासी जे भाग आहेत तिथे राबवली जाईल निश्चितपणे, कारण ही योजनाच अशी आहे की गावापर्यंत तर आपण रस्ता नेतो पण वाडी वस्तीपर्यंत आपण रस्ता नेत नाही। तिथपर्यंत रस्ता नेण्याची ही योजना ती आता प्रभावीपणे गडचिरोलीत आम्ही राबवणार आहोत। सर, अखेरचा प्रश्न, या जंगलामध्ये किंवा नक्षलवादाविरोधात पोलीस यशस्वीपणे लढतात, मात्र कायदेशीर लढाई जिथे असते कोर्टामध्ये कुठेतरी कायदे आवश्यक आहे। पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट सारखा इतर राज्यांमध्ये तसे कायदे आहेत? हे खरंच आहे आणि म्हणून महाराष्ट्र देखील पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट तयार करण्याचा विचार करते आहे आणि त्या संदर्भातली आमची कारवाई चालू आहे। केव्हापर्यंत होऊ शकेल तो? आम्हाला शक्य झालं तर आम्ही या अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करू, पण ते नाही शक्य झालं तर लोकसभेनंतरचं जे अधिवेशन असेल त्यात आम्ही आणू। तर गृहमंत्री आज स्वतः वांगेतुरीला पोहोचले आहे आणि वांगेतुरी सारखे जे काही पोलीस स्टेशन्स आहे किंवा पोलिसांचे जे केंद्र आहेत ते या संपूर्ण दुर्गम भागामध्ये विकास पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून वांगेतुरी हे पोलीस स्टेशन झाल्यानंतर तशा पद्धतीचे कामं जे आहेत ते या भागात सुरू झाल्याचं गृहमंत्र्यांचा दावा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वांगेतुरी, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।